साप दिसलाय. हे बघा हे बघा हे बघा चिंबोरा. हे बघा मला तर दिसलाय भाई. डेंजर बिल भाई. ओ भाई द्या आता घरी गेलो म्हणा शिव भरतीन. काका बोलतात असं काय होणार नाही एकदम. हे गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. सो आता आपण चाललो कुठे काय पेनला चाललो. आपल्या इन्व्हर्टरमध्ये थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे काय झालं काही समजत नाही भाई. चार्जिंगच नाही परत. आता मी आणि आंड्या चाललो आहे. आंड्याने घेतला इन्व्हर्टर. भाई काय झालं आमची इथं सगळीजणं भाई. तिथं लोक आले एवढी जण काय करणार काय माहिती. हा पागाला आलाय कोणतरी. कोण भाई आयुष्या गावात आमचा अंतामा आलाय पागाला. अंतामा यांचा. सो आता तिथं सगळीजण आहे. आम्ही चाललो पेनला. हे बघू शकता तुम्ही जाम जण आहे तिथं. भाई साहेब अंता तर आले तिथंच गेलं नाही पप्पा वाटतं. सो आता आम्ही जातो पेनला. चला साहेब भाई काय झालंय बघा. आमचे रस्ते नाख्खा झाड पडला आणि जायचा कुठला प्रश्न भरला बघा. थोडीशी जागा राहिला इथं तिथनं जायला लागेल. आता गाडी वाचून करायला लागेल. एक तर आमचा आधीच रोड एकदम भारी. सगळं खड्डं त्याला. आणि त्याच्या वर्षी त्याच्यानं अजून हे झाडं पडले. काय करेल सामान्य जनता मला काही समजत नाही. आता चाललं येत नाही आता. आणि आंड्या भाई हसते आता काय हसते मला समजत नाही. आणि तुम्ही बघू शकता भाई आता आजचा क्लायमेट बघा भाई कसला डेंजर आहे. सगळीकडं ढग आलेलं आहे कालं. आणि आता आपण कुठं मध्ये का तरंगोपच्या पुलावर आहे. सो आता 2 मिनिटाचं आपण पोचू पेनला. सगळी दायना झाली दायना आमच्या पेनमध्ये. मला आता आतला व्ह्यू दाखवतो मी कसा येतो. आता आम्ही पोचलो तिथं जिथं आपल्या इन्व्हर्टर रिपेअरिंगला जायचं होतं तिथं. आणि आपण दिला त्या काकांकडं. काका त्याला न्यायला भाई ऑपरेशन करायला. हे बघा आतमध्ये काका बोला चेक करतो आणि लगेच घेऊन जा. सो काहीतरी झालं आहे नक्की. कारण की तिथं पण त्यांची लाईट डिप करायला लागली. तर आपल्याला समजलंच काय झालं आहे नक्की ते. सो गाईज आता काकाही चेक केला तर त्याच्यानं काही प्रॉब्लेमच नाही भाई. सो बॅटरी पूर्ण डाऊन झाली असेल असं बोलतो. आता बॅटरी परत आपल्याला चार्जिंगला घेऊन यायला लागेल. इथंच यायला लागेल भाई. पेनवाला जर कोण असतील ना भाई तुम्ही इथं या. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या इथनं आलो ना भाई आम्ही इथं. आणि आपला अंड्या दादा कसा बघा घेऊन राहिला आहे बॅटरी. सो चला आता आपण जातो थोडंसं बाजारात काम आहे. सो आता आपण तिथं. सो आता आम्ही आलो होतो नेपच्यूनमध्ये. अंड्याला आमचे घ्यायचं होता हे रेनकोट. बाई खुश झाला रे. केसांवरशी आज अंड्याची एक खासियत आहे. ज्याही कोणी DPL बघली नसेल ना आमची. अंड्याने एक बॉल टाकला ना का अंड्या केसांवरशी हात फिरवायचा. तसंच आता मला ती परत आठवण आली. कारण की कालच आमचा विषय झाला होता DPLचा त्याच्यामुळं. सो आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत. कारण की बॅटरी घेऊन परत इकडे यायचं आहे. सो हे गाईच आता आम्ही ना बॅटरी काढली आणि आता ती लावले पण इथं बघा. गाडीवर बॅटरी लावले. आपला आंड्या भाई पण आला आहे. आणि आता मी चाललो आहे पेनला हिला घेऊन जातं. कमीत कमी 4 तास लागणार आहे बॅटरी चार्ज व्हायला. सो तेवढ्या वेळेला आता काय करायचं मला माहिती नाही. आतिशला काहीतरी शॉपिंग पण करायची तिकडे पण जायचे. तर चला आता आम्ही इथं जातो. सो समोर आपला बुटका पण आला तर हेल्प करायला बॅटरीला. सो गाईज आता आपली बॅटरी चार्जिंगला दिली आहे. आता वाजल्यान 4 आणि 4 तास लागतात बॅटरी चार्ज व्हायला. सो आता आपल्याला 8 वाजता यायला लागेल इथं. सो आता आपली सगळी जी कामं आहे ना ती सगळी इथं उरकूनच येऊ. अंड्या पण कंटाळल्या इथं. जाम वेळ झाला आहे आम्हाला तर. सो आता आम्ही जातो. आता कुठं जाऊ नक्की माहीत नाही. कुठं पण जाऊ शकतो आम्ही. सो आता इथनं तर जातो आम्ही पहिला. आणि सोबत ना पिशव्या घेऊन आलो तर भाई कवर करायला. का भिजली ना तर मम्मी मला सोडायची नाही. त्याच्यासाठी मी सेफ्टीसाठी हे घेऊन आलो तुम्ही. हो हे काय आता आम्ही बाजारात चालल्यावर टांबाटी बघायला भाई. टांबाटी सगळीकडे काय अशी दिसतात मला समजतच नाही. एकदम अतिशय हिरवी टांबाटी ना अख्खी होल पडलेली टांबाटी दिसतात म्हणा अख्खी बाजारात भाई. चांगली भेटली पाहिजे. कोथिंबीर आणि फक्त टांबाटी बघायची ना आपल्याला. बाकी काय नको आहे. जर काय पाटला तर भाई आला 60 रुपये पाव आहे भाई. काही आला छान टाकायला आहे नुसता भाई. फक्त तांबाटी बघायचे म्हणा. आणि सो गाईज आता आम्ही कोथिंबीर फायनली भेटले. सो आम्ही कोथिंबीर घेतले. डेखा तिचा कापून घेतला. का माहिती का भाई जाम ह्या तिचा जाम माखा विकल म्हणून तर आम्ही डेखा कापून घेतला आहे. या काकांची इथं घेतले. आता आम्ही जायचं इकडं पुढं थोडासा. अजून बाजारात चालले आमच्या. आता गर्दी कमी आहे आज म्हणून तिथं जायला भेटते. नाही तर भाई वटपौर्णिमेला आलतो ना भाई दबाकी गर्दी होती सर. सो आता आईच्या काय नको काय झालं ताला फाटला आहे. आमच्या बाजारात ताला फाटला आहे. आतमधून चाललो काय भेटतंय काय बघू अजून. आणि आता इथून आपण घेतले आणि टांबाटी. काकांना फक्त बोललो की भाई चांगली द्या. आता घरी गेल्यावर म्हणा शिव भरतीन. असं काय होणार नाही. एकदम चांगल्या क्वालिटीची दिली आणि तुला बोलतं तांबाटी. सो आता मी इथून जातो पुढं. पण आलं कोण होतं काय ATM मध्ये आलं पैसे काढायचे ना आपल्याला. सो आता आपण आज जाऊया. सो आता आपण 2 आहेत आपल्याकडे 2 ATM कार्ड आहेत. दोघात मग पैसे काढायचे आहेत आपल्याला. सो आपण पहिल्या आता याच्यातनं काढतो HDFC मधून. भाई अमाऊंट टू लार्ज दाखव त्याच्यावर. पैसे तर निघले ना आपल्याला परत टाकायला लागेल आता अमाऊंट. सो परत आपण कार्ड टाकूया. आता कमी अमाऊंट टाकूया. परत आपण कार्ड टाकलं इथं.
भाई साहेब आलेले आहेत. ठीक आहे, आपल्या अजून परत काढायला लागतील. सो गाईज आता आपले पैसे वगैरे काढून झालेत आणि आता आपण जातो डायरेक्ट घरी, कारण की आपली बॅटरी तर खूप लेट भेटणार आहे, म्हणून काय फायदा नाही आपला. आणि आता मी आणि अंड्या चाललो आहे घरी. अंड्या भाई भाजी घेऊन आहे, आपलं उभा बघा अंड्याच्या धंदीले भाजी. आणि आता आम्ही इथून घरी जाऊ, म्हणजे अंड्याचे पण वॉच टाईम आपला लाईव्ह जाण्याचा टाईम झाला आहे. सो आता आम्ही जाणार आहोत घरी. चला हे गाईज आता आपण आलो पुढे मंदिरात आलो. सगळे आज भाई मंडळी आहे इथं. आणि अंड्या इथं आलंय गलीला. आता आलं इथं गलीला काय भेटणार आहे हे बघा. पुराणा भाई परत पाणी भरलंय आमचं, हे बघा गेलेला पाणी आज परत आलाय पाणी. हे बघा काय भाई बोलायचं यायला जाते का नाही, पुरच झालाय. आंबा परत आमचा बुरलाय. हे बघा सगळे कांडे बिंडे तर सगळे बुरल्यान भाई. हे बघा देवलाची तर बघा पहिले सगळा बुरलेला होता, थोडा आता कमी झालाय. काय बोलायचं पण इथे काय झालंय आपल्या डॅम सोरलाय का? अरे वा भूषणला भाई इथेचला सगळा माहिती आहे. डॅम बिम सोरला मला माहित नव्हता. पण पाणी जाऊ दे आता भाई, आमची अक्षरशः जिरले आता. आणि इथं बघू शकतो तुम्ही भाई, इथं आमचा पाग्या पण आलाय. पाग्या प्लॅस्टिक बाबा त्याला काय भेटते बघूया आपण आता. प्लास्टिक बाबा लेटेस्ट व्हर्जन आला त्याचा. काकाने मला शाप भिजवला आणि काका मध्ये आलाय. आता आपल्याला त्या साईडला जायला लागेल भाई. ओ भाई साहेब काय आला नाही, काहीच नाही भाई. हो मला थोडं जरा इथं तर काय भेटू शकत नाही. तुला काय सुनील काकाने हंडी सोडले याच्यात? हा पाणी भरलं ना. हा आमच्याकडे पाणी खूप आहे ना, आता आम्हाला बघा यो रोड आहे आमचा मस्त की इथं जायला भेटेल. अच्छा मी कसं गाठी टाकून ये ना. हा समीरची आणि याची जात वेगळी आहे जरा. हा सो आम्हाला मच्छी कुठं पण भेटते. सो काय आता आम्ही कुठे चाललो काय चिंबोरी पकडायला. एकच भेटले, ती रामाची देवलशी आहे. असा बी बोलला की एक तिथं बसलेले, म्हणून बी चाललाय पुढं. आणि बाकीचं जे पकडणार आहे ते मागं राहिलं आणि ते तिकडे जामच मागं आहे. सो आता आम्ही तर इथं 4 जण आहे. विराज आम्ही आहे. तर ते कधी येतील त्यातनंच पकडणार आहे भाई, आम्ही तर कोण उतरणार नाही. सो आता आम्ही तिकडे चाललो रामाची देवलशी. आम्ही आल्या होता रामाच्या देवलशी. आणि तो कुठे आहे काय आहे दिसेल काय? ओ भाई साहेब कुठे मला नाही दिसला. ते बाटली तिथं बघ काला इथं. मला तर दिसला नाही अजून. नाही बा अच्छा हा दिसला. हो माय साहेब दिसलाय. बघा चिंबोरा. हे बघा मला तर दिसलाय भाई. डेंजर बीचं डोलं का काय. आता ते येतील तेव्हा बघायचं भाई, आमच्यातलं तर कोण उतरू शकत नाही. हा बघा आम्हाला चिंबोरा तर दिसलाय, पण उतरू नाही शकत कोण. तो जाऊ द्या. आता बाबूला आम्ही पकडायला आणलेला, पण बाबूला दिसू शकत नाही मला माहिती आहे. जाऊ द्या. हो गाईज आता तर आम्ही इथं उतरू शकत नाही, कारण की ती खूप लांब आहे. सो आता आम्ही जातो परत घरी. आणि आपण भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.